समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा 2 मार्च 2026 वार सोमवार. बघा या दिवशी आलेली आहे होळी. खरं तर होळीचा दिवस, होळीचा सण हा तांत्रिक मांत्रिक गोष्टी करण्यासाठी, वशीकरणासाठी, नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी, एखादा शत्रू खूप त्रास देत असेल तर त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी. बघा होळीचा दिवस, होळी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. लोक वर्षभर ह्या काही क्रिया करण्यासाठी थांबतात आणि होळीच्या दिवशी तांत्रिक मांत्रिक क्रिया करतात. आता आपल्याला चुकीचं काहीच करायचं नाही आहे, पण एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल, सतत भांडत असेल, एखाद्या पतीचं आणि पत्नीचं पटत नाही पण त्यांना जर जुळवून घ्यायचं असेल, एखाद्या व्यक्तीचं आपल्यासोबत काहीतरी बिघडलं आहे पण त्या व्यक्तीने आपल्याशी नीट वागावं असं आपल्याला वाटत असेल, तर आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे. होळीमध्ये तुम्हाला ही एक वस्तू फक्त टाकायची आहे. ही एक वस्तू गुप्तपणे अभिमंत्रित करून, तंत्रमंत्र करून तुम्ही जर होळीमध्ये अर्पण केली तर तुम्हाला सांगते, जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली होती किंवा लांब गेली होती ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल. तुमचा एखादा मोठा शत्रू पण असेल, जो शत्रू तुम्हाला त्रास देत होता, तो शत्रू पूर्णतः तुम्हाला शरण जाईल. समजा पत्याने पत्नीचं पटतच नव्हतं, हा जर उपाय तुम्ही पत्नीसाठी केला तर पत्नी तुमच्या वशमध्ये येईल. समजा पत्नीने पतीसाठी हा उपाय केला तर पती तुमच्या वशमध्ये येईल. समजा आपला एखादा कोणी मित्र असेल जो बोलत नसेल, हा उपाय केल्यानंतर तुमचा मित्र तुमच्याशी बोलायला लागेल. एखाद्या आईचं आणि मुलीचं नातं नीट नसेल, हा उपाय केल्यानंतर ते नातं नीट होईल. म्हणजे बिघडलेलं प्रत्येक नातं पूर्वरत होईल, वशीकरण होईल आणि दूर गेलेलं प्रत्येक नातं या उपायाने जवळ येईल. आता सगळ्यात पहिली गोष्ट, होळी आपण संध्याकाळी प्रज्वलित करतो, एक 7च्या नंतर. त्याच वेळात हा उपाय करायचा आहे. पण उपाय करत असताना सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळात जी काही क्रिया सांगते ती करून ठेवायची आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा फोटो. एक छोटा मोठा जसा तुम्हाला जमेल तसा, एक पासपोर्ट साईज फोटो असतो बघा आपला छोटा इतका, तरी तो घेतला तरी चालेल. एक स्वतःचा फोटो घ्यायचा आहे आणि त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला ॲट्रॅक्ट करायचं, ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे, ज्या व्यक्तीशी तुमचं सगळं तुम्हाला छान करायचं आहे, त्या व्यक्तीचा फोटो. तुमच्या पतीचा असेल, बहिणीचा असेल, प्रियकराचा असेल, भावाचा असेल, कुणाचाही त्या व्यक्तीचा फोटो. एखादा तुमचा शत्रू असेल, तुम्ही त्याचा फोटो घेतलात तरीही चालेल. आता तो फोटो कसा घ्यायचा ते तुम्ही बघा. तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड केलं आणि मग तुम्ही त्याचा एखादा झेरॉक्स काढलात किंवा तुम्ही तो फोटो पासपोर्ट साईजमध्ये जर बनवून घेतलात तरीही चालेल. तुम्हाला जसं जमेल तसं काय करायचं आहे, दोनही फोटो तुम्हाला घ्यायचे आहेत. आता दोनही फोटो घेतल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या चमच्यामध्ये थोडी मध घ्यायची आहे. मध, पूजेमध्ये आपण जी मध वापरतो ती मध घ्यायची आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, जो फोटो आहे त्या फोटोचं फेस म्हणजे फोटोचा फ्रंट भाग, जो चेहऱ्याचा भाग असतो समोर जिथे आपण फोटो काढलेला आहे, तो फोटो असा पकडायचा आणि जो दुसरा फोटो आपण घेतलेला आहे त्याच्यासुद्धा चेहऱ्याचा जो भाग आपण घेतलेला आहे तो असा पकडायचा. म्हणजे बॅक इकडनं जाईल, बॅक इकडनं जाईल, चेहऱ्याचे दोनही भाग असे राहतील. आता या फोटोला सगळ्यात पहिले तुम्हाला मध लावून घ्यायचे आहे आणि या फोटोला पण तुम्हाला मध लावून घ्यायचे आहे. दोनही फोटोना समोरून तुम्हाला छान मध लावून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आणि शक्य असेल तर त्या व्यक्तीचा, तुमचा आणि शक्य असेल तर त्या व्यक्तीचा एक छोटासा केस, 1-2च्या कितीही चालतील, पण तुम्हाला दोघांचेही केस घ्यायचे आहे. आता तुम्ही सांगाल की ताई मला हा उपाय करायचा आहे पण शत्रू खूप लांब राहतोय, किंवा पतीसाठी हा उपाय करायचा आहे, पती लांब आहे. समजा नाही शक्य झालं केस घेणं तर त्या व्यक्तीचा नका घेऊ. ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्या, पण स्वतःचा तरी 1-2 केस त्याच्यातून आपल्या केसांमधून तुम्हाला असे काढायचे आहेत आणि त्या फोटोमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. व्यवस्थित ते फोटोमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर दोन्ही फोटो तुम्हाला असे व्यवस्थित चिपकवायचे आहेत, असे चिटकवायचे आहेत. ठीक आहे. आता उजवा हात घ्यायचा, आपला उजवा हात घ्यायचा. उजव्या हातावरती तुम्हाला हे फोटो ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती डावा हात ठेवायचा आहे. उजव्या हातावरती फोटो ठेवून डाव्या हाताने ते तुम्हाला दाबायचं आहे. दाबल्यानंतर तुम्हाला
बघा, दाबल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचं मन शांत करून सात्विकपणे तुमची इच्छा सांगायची आहे की माझं आणि माझ्या पतीचं सगळं व्यवस्थित व्हावं, माझ्या पतीने माझ्याशी नीट वागावं, पतीसाठी करताय माझ्या पतीने माझं सगळं ऐकून घ्यावं, माझा मान ठेवावा, माझ्यावर प्रेम करावं, मी जे सांगेल तसं करावं. समजा जर तुम्ही एखाद्या शत्रूसाठी करताय, माझा हा शत्रू आहे पण त्या शत्रूने आता नमतं घ्यावं, माझा जो शत्रू आहे हा शत्रू माझ्याशी नीट वागावा, जे काही शत्रुत्व आहे ते संपून जावावं, जे काही तुमच्या मनात आहे ते सात्विकतेने तुम्हाला तिथे म्हणायचं आहे, व्यक्त करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सोपा साधा मंत्र देते, तो मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका किंवा व्यवस्थित एखाद्या कागदावरती लिहून घ्या. बघा, मंत्र आहे ह्रीम क्लीम श्रीम. ह्रीम क्लीम श्रीम. ज्या व्यक्तीच्या नावाने करताय त्या व्यक्तीचं नाव. ह्रीम क्लीम श्रीम सूरज वश वश स्वाहा. ह्रीम क्लीम श्रीम प्रांजली वश वश स्वाहा. ह्रीम क्लीम श्रीम श्रद्धा वश वश स्वाहा. ह्रीम क्लीम श्रीम तृप्ती वश वश स्वाहा. आता मी जी काही नावं घेतली तिथे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्या, सांगितलेला मंत्र 21 वेळा म्हणा आणि त्याच्यानंतर हा फोटो गुप्त स्वरूपामध्ये काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधा. काळं असेल, लाल असेल, सफेद किंवा हिरवत चालेल, यापैकी कुठल्याही कापडामध्ये हा फोटो व्यवस्थित बांधा. यानंतर जेव्हा तुम्ही बघा, सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात होळीच्या दिवशी तुम्ही ही क्रिया करून फक्त ते बाजूला ठेवा. आणि जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करायला जाल, जेव्हा होळीजवळ तुम्ही जाल, जेव्हा होळीची तुम्ही आरती कराल, होळीमध्ये पुरणपोळी तुम्ही टाकाल, सगळं हळदी कुंकू फुलं वगैरे सगळं जेव्हा टाकून होईल, त्याच्यानंतर हे जे तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्ही त्या होळीमध्ये गुप्त स्वरूपामध्ये पटकन टाकून द्यायचं. ठीक आहे. कुणालाही हा उपाय करताना सांगायचं नाही, मी असं केलंय करते असं अजिबात कुणाला काही सांगायचं नाही. फक्त हा उपाय करा, शांतपणे घरून निघून या. येत्या 24 तासांच्या आत याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय केला होता किंवा ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला होता ती व्यक्ती पूर्णतः तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना किंवा वश होताना तुम्हाला स्वतःला दिसून येईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे हा. उपाय होळीचा खास आहे. ज्यांना शत्रुत्व दूर करायचं आहे, ज्यांना एखाद्या व्यक्तीला खरंच आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, त्यांनीच हा उपाय करा. उगाचच कुणाला तरी त्रास देण्यासाठी हा उपाय करू नका. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.